हाय, कसे आहात सगळे? मस्त ना. तर आज आपण इयत्ता 6वीचा जो काही नवीन सिलेबस आहे त्या नवीन सिलेबसमधला चॅप्टर फर्स्ट पाहणार आहोत. बघा, डिस्कस इथंपर्यंत आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. डिस्कस द 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल शेप्स इन द पिक्चर्स बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. आता हे जे काही पिक्चर्स दिलेले आहेत त्या पिक्चर्समध्ये 2 डायमेन्शनल कोणता आहे आणि 3 डायमेन्शनल कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता बघा, 2 डायमेन्शनल म्हणजे काय, ज्याला लेंथ आणि बिड्थ आहे, लांबी आणि रुंदी आहे, त्याला आपण 2D म्हणतो. 2 डायमेन्शनल ज्या शेपला लांबी, रुंदी आणि उंची आहे, लेंथ, ब्रीथ आणि हाईट आहे, याला आपण काय म्हणतो? 3 डायमेन्शनल 3D. आता इथे काय सांगितलं? अ ट्री अँड इट्स शॅडो. आता ट्री जी आहे, झाड जे आहे त्या झाडाला लांबी असते, रुंदी असते आणि उंची असते की नाही, म्हणून ट्री काय झालं? ट्री झालं 3 डायमेन्शनल. आणि ही शॅडो जी आहे या ट्रीची, ही काय जी शॅडो पडली ह्या प्लेन सरफेसवरती पडलेली आहे. जो काही प्लेन सरफेस असतो त्याला फक्त लेंथ आणि ब्रीथ असते, हाईट नसते, म्हणून शॅडो या ट्रीची शॅडो कशी असणार आहे? 2 डायमेन्शनल. आणि ट्री कसा आहे? 3 डायमेन्शनल. त्यानंतर बघा, फेसेस ऑफ कपबोर्ड. आता हा जो कपबोर्ड आहे त्या कपबोर्डचा फेसेस आणि कपबोर्ड सांगायचं 2D आहे का 3D आहे. आता फक्त ह्या कपबोर्डचा जर पुढचा भाग आपण हा पाहिला तर हा फक्त फेसेस ऑफ कपबोर्ड कसा असणार आहे? 2D. आणि हा कम्प्लीट कपबोर्ड कसा असणार आहे? 3D. त्या पद्धतीनेच फेस ऑफ ट्रंक अँड ट्रंक. ट्रंक जी आहे त्याला ही ही रुंदी आहे, ही लांबी आहे, ही रुंदी आहे आणि ही उंची आहे की नाही. म्हणजे ही जी ट्रंक आहे ही 3 डायमेन्शनल झाली. पण ह्या ट्रंकचे फक्त हा वरचा भाग आपण जर पकडला तर काय होतो? ट्रंकच्या फक्त वरच्या भागाला ही काय आहे? लांबी, ही रुंदी, लेंथ आणि ब्रीथ. म्हणून द फेसेस ऑफ ट्रंक काय झालं? 2 डायमेन्शनल. आणि जी ट्रंक आहे ती 3 डायमेन्शनल. आता बघा, 2 डायमेन्शनल शेप्समध्ये ही जी आपल्याला डायग्राम दिलेली आहे ही रेक्टँगल आहे, बरोबर का? आता ह्या रेक्टँगलचा हा काय आहे? व्हर्टेक्स. जे काय हे कोपऱ्याला इथं ज्या ठिकाणी हे 2 साईड्स जॉईंट होतात की नाही त्याला आपण काय म्हणतो? व्हर्टेक्स. आणि ही काय आहे? साईड. आता हा आहे रेक्टँगल. ह्या रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स कशा असतात? एकरूप असतात की नाही? अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असतात. आणि ह्या रेक्टँगलचा प्रत्येक अँगल हा किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा. म्हणून ईच अँगल्स इज 90 डिग्री. मला सांगा, आता 3 डायमेन्शनल शेपमध्ये बघा, हे काय आहे? ह्या 3 डायमेन्शनल शेपमध्ये हे जे पॉईंट्स आहेत हे तर काय आहे? व्हर्टेक्स. आणि हे जे आहेत ह्या एजेस म्हणजे कडा. आणि ही जी आहे हे काय? ह्या शेपची फेस आहे. याला आपण ह्या शेपला आपण क्युबाइड असं म्हणतो. आता ह्याला व्हर्टेक्स 8 असतात, एजेस किती असतात? 12. आणि फेसेस किती असतात? 6. आता आपण 2 डायमेन्शनल शेप्समध्ये पॉलिगॉन म्हणजे काय ते पाहणार आहोत. पॉलिगॉन म्हणजे काय बघा, अ क्लोज्ड फिगर विथ 3 or more साईड्स इज अ पॉलिगॉन. एक अशी क्लोज्ड फिगर, त्या क्लोज्ड फिगरमध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त साईड्स असायला पाहिजेत. अशा क्लोज्ड फिगरला काय म्हणतो? पॉलिगॉन. क्लोज्ड म्हणजे कशी? चारी बाजूनी अशी बंदिस्त आकृती जी असते त्याला आपण क्लोज्ड फिगर. ही अशी झाली काय? ओपन फिगर झाली. ही क्लोज्ड आहे का? नाही. चारी बाजूनी बंदिस्त असलेली आकृती म्हणजे क्लोज्ड फिगर. अशी शेप ज्याला 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाजू असतील, 3 or more साइड्स इज अ पॉलिगॉन. आता इथं बघा, कंप्लीट द टेबल बिलो दिलं आहे. इथं ट्रायंगल आहे, इथं ट्रायंगलची फिगर आहे. आता नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत? व्हायला 1 2 3 म्हणून 3. नंबर ऑफ साईड्स किती आहेत? 1 2 3 म्हणून काय आलं? 3. आता क्वाड्रिलॅटरलला, ही क्वाड्रिलॅटरलची फिगर आहे. नंबर ऑफ व्हर्टायसेस किती असतात क्वाड्रिलॅटरला? 1 2 3 4 म्हणून काय आलं? 4. नंबर ऑफ साईड्स पण 4. 1 2 3 4. हा आहे पेंटागॉन. पेंटागॉनला किती व्हर्टायसेस असतात? 1 2 3 4 5. 5 व्हर्टायसेस. आणि नंबर ऑफ साईड्स किती? 1 2 3 4 5. 5 नंबर ऑफ साईड्स. हा आहे हेक्झागॉन. आता ह्याला बघा किती व्हर्टायसेस आहेत? 1 2 3 4 5 6. 6 व्हर्टायसेस. त्या पद्धतीने साईड्स किती? 6. 1 2 3 4 5 6. आता हा काय आहे? तर हेप्टागॉन. हेप्टागॉनला बघा किती साईड्स आहेत आणि किती व्हर्टायसेस आहेत. पहिल्यांदा आपण व्हर्टायसेस बघूया. 1 2 3 4 5 6 7. 7 व्हर्टायसेस आणि 1 2 3 4 5 6 7 साईड्स. आता ही डायग्राम जी आहे ती कशाची आहे बघा. ह्याला किती आपण व्हर्टायसेस आहेत बघू आधी. 1 2 3 4 5 6 7 8 व्हर्टायसेस आहेत. म्हणजे ही जी फिगर आहे ती ऑक्टोगॉनची आहे. ह्याला व्हर्टायसेस 8 आहेत. त्या पद्धतीने साईड्स किती असणार आहेत? 8. आता त्यानंतर बघा,
प्रिझम 3 डायमेन्शनल शेप्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे ट्रँग्युलर प्रिझम. आता ट्रँग्युलर प्रिझममध्ये कसं आहे बघा, हा जो प्रिझम आहे तो कसा बनतो, एकाच साईजचे आपण भरपूर असे त्रिकोण कट करून पेपरचे आपण भरपूर त्रिकोण एकाच साईजचे कट करून एकावरती एक जर असे आपण रचत गेलो ना तर त्याची एक ट्रँग्युलर प्रिझमसारखा एक शेप बनतो आणि ती ह्या पद्धतीची डायग्राम तयार होते. हा शेप तयार होतो आणि या कोणत्या शेपला काय म्हटलं जातं, कोणत्या बाजूला. आता ही जी आहे ही काय आहे, ट्रँग्युलर फेस. हे काय आहे, तेजसेच्या कडा. आता ही जी फेस दिसते ही व्हर्टिकल फेस आहे. ही तर ट्रँगल आहे, ही ट्रँग्युलर फेस आणि हा काय आहे, व्हर्टिक्स. आणि या ट्रँग्युलर प्रिझम हॅज 6 व्हर्टायसेस. किती व्हर्टायसेस असतात, 6 व्हर्टायसेस असतात. आणि 2 ट्रँग्युलर फेसेस असतात, 3 रेक्टँग्युलर फेसेस असतात आणि 9 एजेस असतात. त्यानंतर बघा दुसरा पॉईंट आहे क्युबॉइड और रेक्टँग्युलर प्रिझम. आता इथे काय करायचं आहे, आपण एकाच आकाराचे एकाच साईजचे काही रेक्टँगल कट करायचे एका पेजचे आणि ते एकावर एक रचायचे. त्यानंतर आपल्याला रेक्टँगल प्रिझम बघायला मिळेल. किंवा तुम्ही एकाच साईजच्या रेक्टँगल कृती वह्यांचा जो गठ्ठा आपण एकावर एक असं रचून तुम्ही शिक्षकांना नोटबुक चेक करायला देता की नाही, असं गठ्ठा एकावर एक ठेवून, तेव्हा ती जी इमेज तो जो शेप बनतो तो कसा असतो, रेक्टँग्युलर प्रिझमचा असतो. आणि या रेक्टँग्युलर प्रिझमला 8 व्हर्टायसेस असतात. 1 2 3 4 हे वरचे 4 आणि खालचे 4 असे 8 व्हर्टायसेस असतात. त्यानंतर 6 रेक्टँग्युलर फेसेस, 6 बाजू असतात रेक्टँग्युलर. 1 2 3 4 5 आणि खालची एक 6. आणि एजेस म्हणजे कडा किती असतात, तर 12 कडा असतात. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे सिलेंडर. आता सिलेंडर म्हणजे काय, आपल्या सर्वांच्या घरामध्ये सिलेंडर असतो. पण सिलेंडरचं महत्त्वाचं एक्झाम्पल कुठल्यामध्ये, जेव्हा आपल्या घरी आपली आई चपाती किंवा पोळ्या बनवते, त्या गोल अशा एकावर एक ठेवल्यानंतर अशी उंच एक थापी पोळ्याची तयार होते की नाही, त्या पोळ्याची जी काही एक थापी तयार होती ती कोणत्या आकाराची असते, हो सिलेंड्रिकल आकाराची असते की नाही. मग त्या सिलेंड्रिकल आकारामध्ये हे अशी जी थापी असते त्याच्या वरच्या जो सर्क्युलाकर गोल भाग असतो त्याला काय म्हणायचं, सर्क्युलर फेसेस. हा जो मधला भाग आहे त्याला म्हणायचं कर्व्ड फेसेस. हा जो खालचा भाग आहे त्याला म्हणायचं सर्क्युलर फेसेस. आणि हा काय आहे, गोल खाली सर्क्युलर एजेस. आता याला बघा किती फेसेस आहेत, तर 2 फेसेस आहेत. एक कर्व्ड फेस आहे आणि एक सर्क्युलर फेस 1 आहे आणि कर्व्ड फेस 2 आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.